नमस्कार. संस्कृत टीचर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. माझं नाव आहे सोनाली जाधव. संस्कृत टीचर हा चॅनल खास करून संस्कृत शिकणाऱ्या मुलांसाठी आणि त्यांच्या पॅरेंट्ससाठी बनवला आहे, जेणेकरून त्यांना संस्कृत भाषा शिकणं सोपं होईल. आज आपण पाहणार आहोत स्टँडर्ड आहे 8, सब्जेक्ट आहे संस्कृत, इयर आहे 2020 आणि 21, बोर्ड आहे महाराष्ट्र. अश्वस्थ स्वामीनिष्ठा हा आपण चॅप्टर पाहिला होता. अश्वाची म्हणजेच घोड्याची स्वामीनिष्ठा कशी असते ते आपण या धड्यात शिकलो. आज आपण याचा भाषा अभ्यास बघणार आहोत, जो पान क्रमांक 45 वर आहे. ज्यांचं संपूर्ण पुस्तक आहे आमोदह, त्यांचा पान नंबर मी हा सांगितलेला आहे, पान नंबर 45. पहिला प्रश्न आहे एक वाक्येन उत्तरत, म्हणजेच काय, एका वाक्यात उत्तरे लिहा. आन्सर इन 1 सेंटेन्स. पहिला क्वेश्चन आहे मार्गः कीदृशः. मार्ग हा कसा आहे, कीदृशः याचा अर्थ कसा आहे, म्हणजेच तो जो रस्ता होता. आणि हे आपण पहिल्या ओळीतच वाचलेलं आहे की रस्ता कसा होता. तर इथे बघा, एक मी इथे फोटो टाकलेला आहे, तर इथे दिसते तुम्हाला मार्गः अपि निर्मनुष्यः. तर इथेच तुम्हाला उत्तर मिळतं की मार्ग कसा होता, निर्मनुष्यः असा मार्ग होता, कारण त्या मार्गात एकही मनुष्य नव्हता. मग जर तुम्ही धडा वाचला तर तुम्हाला त्याचं उत्तर इथे मिळतं. पहिल्याचा आन्सर तुम्हाला कळलेला आहे की मार्गः काय लिहिणार लिहिताना, मार्गः कीदृशःच्या जागी तुम्ही निर्मनुष्यः असं लिहिणार आहात. ठीक आहे, निर्मनुष्यः. ओके, पुढे जाऊया आपण. सेकंड क्वेश्चन, अश्वस्य पृष्ठे कः उपविष्टः अस्ति. अश्वस्य म्हणजे घोड्याच्या, स्य आलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला कळलं पाहिजे चाचीचे प्रत्यय आहे षष्ठी विभक्ती. अश्वस्य पृष्ठे, पृष्ठे म्हणजे पाठीमागे, सप्तमी विभक्ती इथे वापरलेली आहे. देवेप्रमाणे पृष्ठे झालेले आणि इथे षष्ठी विभक्ती वापरलेली आहे. अश्वाच्या पाठीवर कह, कह म्हणजेच कोण, उपविष्टः, उपविष्ट म्हणजे बसणे आणि आहे, अस्ति म्हणजे आहे. घोड्याच्या पाठीवर कोण बसला आहे. तर इथे कोण बसला आहे, तर त्या घोड्याचा स्वामी बसलेला आहे. राजाचं नाव तुम्हाला लिहायचं नाही आहे. ठीक आहे, तुम्हाला काय म्हणायचं, कारण पहिल्या आणि दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये आपण एवढंच ऐकतोय की त्या घोड्यावर त्याचा स्वामी बसलाय, त्याची ओळख नंतर होते की तो कोण आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे इथे कहच्या जागी तुम्ही काय लिहिणार आहात, स्वामी, तस्य स्वामी. तस्य म्हणजे कोणाचा, त्या घोड्याचा स्वामी, म्हणून इथे काय लिहिणार, अश्वस्य पृष्ठे तस्य स्वामी उपविष्टः अस्ति. ठीक आहे, या फक्त ठिकाणी तुम्ही काय करणार, कह काढणार आणि हे लिहिणार. बाकी जे सेंटेन्स आहे तुमचं ते तुम्हाला ॲज इट इज असंच्या असं लिहायचं आहे. कळलेलं आहे तुम्हाला. अश्वस्य पृष्ठे तस्य स्वामी उपविष्टः अस्ति. तिसरा प्रश्न घेऊया. अश्वः किम उल्लंघयति. अश्वः म्हणजे घोडा, किम म्हणजेच काय, उल्लंघयति म्हणजेच उल्लंघन करतो, ओलांडतो, टू क्रॉस. हां, अश्व काय क्रॉस करतो, काय ओलांडतो, तर जलप्रवाहम ओलांडतो. बरं, पाण्याचा जो प्रवाह असतो त्याचं नाव नाही सांगितलं, नदी आहे, ओढा आहे, झरा आहे, तिथे शब्द आपण वापरलेला आहे, वाचनामध्ये आलेला आहे जलप्रवाहम. मग तेच तिथे लिहायचं आहे. आता ह्या किमच्या जागी तुम्ही काय लिहिणार, जलप्रवाहम. ठीक आहे, म हलंत तुम्ही लिहिणार आहात. का हलंत लिहिणार आहे, टिंब का नाही देत आहेत, कारण इथे तुम्हाला दिसते की स्वर आलेला आहे. उल्लंघतीचा उ हा स्वर आहे, त्याच्यामुळे आपण हवर टिंब न देता आपल्याला हलंत म पूर्ण लिहावा लागणार आहे. ओके, तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. चौथा प्रश्न आहे स्वामी किम स्पृशती. स्वामी किम म्हणजेच कोणाला, स्पृशती, स्पृश म्हणजे स्पर्श करतो. हां, एखाद्याला टच करणं, स्पर्श करणं, याला स्पृश असं आपण शिकलेलो आहे धडा शिकताना. तर स्वामी कोणाला स्पर्श करतो,
हां, किंवा कशाला स्पर्श करतो असं इथे घ्यायचं आहे. तर घोड्याला, घोडा हा का झाला, तुमचा कर्म झालेला आहे इथे. स्वामी कोणाला किंवा स्वामी कशाला स्पर्श करतो, काय कोणत्या गोष्टीला स्पर्श करतो, तो घोड्याला. त्याच्यामुळे इथे तुमचं उत्तर येणार अश्वम द्वितीय विभक्तीमध्ये. ठीक आहे. ह्या किमच्या ठिकाणी तुम्ही किम काढून टाकणार, स्वामी आहे तसं लिहिणार, किमच्या जागी अश्वम लिहिणार आणि स्पृशयती इथे तुम्ही टिंबच देणार आहात, कारण स्पृशतीचा स आणि प हे व्यंजन आहेत, क ख ग ग मध्ये येणारे आहेत. ठीक आहे. सो आपण परत बघूया. मार्गः निर्मनुष्यः अश्वस्य पृष्ठे स्वामी तस्य स्वामी उपविष्टः अस्ति. अश्वः जलप्रवाहम् उल्लंघयति. स्वामी अश्वं स्पृशति. ओके. अशी ही वाक्य आणि एका वाक्यात उत्तरे झाली. पुढचा दुसरा प्रश्न आहे प्रश्न निर्माणम कुरुत. म्हणजेच काय, प्रश्न निर्माण करा. ऑर्डर दिलेली आहे तुम्हाला. कुरुत इम्पेरेटिव्ह आहे ते, जे तुम्हाला 9वी मध्ये बघायचं आहे. प्रश्न निर्माण करा. ठीक आहे. आता इथे अंडरलाईन दिलेली दिसते तुम्हाला, तर तो शब्द आपल्याला टाकायचा नाही. सॉरी, प्रश्न बनवताना तो शब्द अजिबात दिसला नाही पाहिजे. अश्वस्य, आता एकदा वाचून बघूया वाक्य काय आहे. स्वामी अश्वस्य समीपे आगच्छति. स्वामी घोड्याच्या जवळ, समीपे म्हणजेच जवळ आणि आगच्छति म्हणजे आला. स्वामी घोड्याच्या जवळ आला. आता मराठीत तुम्ही प्रश्न कसा बनवला असता? मराठीत तुम्ही बनवला असता स्वामी कोणाच्या जवळ आला, तर तुमचं उत्तर येणार घोड्याच्या. मग हेच आपल्याला संस्कृतमध्ये करायचं आहे. मग तुम्ही काय करणार, सोपं एक सांगते. हे ज्या विभक्तीमध्ये आहे, हे कुठल्या विभक्ती आहेत? सिय म्हणजे ही षष्ठी विभक्ती आहे. तर त्याचंच कह हे सर्वनाम जे आहे, प्रश्नार्थक सर्वनाम, त्याची पण षष्ठी विभक्ती बघायची पुल्लिंगाची, कारण घोडा पुल्लिंगात आहे. अश्वः हा पुल्लिंग आहे, त्याच्यामुळे कह पुल्लिंगी, याची षष्ठी विभक्ती कस्य असं होतं. मग इथे अश्वस्यच्या जागी हा अश्व काढून टाका आणि काय लिहिणार तुम्ही, फक्त कस्य. बाकी तुम्हाला आहे तसंच लिहायचं आहे. स्वामी कस्य समीपे आगच्छति, अश्वस्य समीपे आगच्छति. समजलेलं आहे कसं आहे सोपं. मोस्ट ऑफ तर तुम्हाला सोपी ट्रिक आहे. इथे अश्वस्य आहे तर तुम्ही कस्य लिहिणार. हे एकदम सोपं आहे. सियस्य तुमचं एंडिंगला येणारच येणार. पण हे तुम्ही केव्हा करणार, जेव्हा तुम्हाला सुचत नसेल किंवा कहचा टेबल आठवत नसेल. जर तुम्ही कहचा टेबल पाठ केलेला आहे, जसा तुमचा सहचा टेबल चालतो, तद पुल्लिंगी जसा चालतो तसंच कहचा टेबल सेम टू सेम चालतो. त्याच्यामुळे काही वेगळं पाठांतर करायची गरज लागत नाही. आणि आपण सुद्धा कह आणि का याच्यावर व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्हाला प्लेलिस्टमध्ये जा. त्याच्यासाठी प्लेलिस्टमध्ये व्याकरण विभागात जा, तिथे तुम्हाला टेबल्स दिसतील, किंवा टेबलचं सुद्धा मी एक फोल्डर केलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला नक्की कह आणि का याचे टेबल बघायला मिळतील. आता दुसरा प्रश्न आहे स्वामी भूमौ निपतती. स्वामी भूमौ म्हणजे जमिनीवर, निपतती म्हणजेच पडला. ओके. तर प्रश्न तुमचा हा यायला पाहिजे, हे उत्तर असलं पाहिजे, त्यामुळे हे दिसणार नाही तुमच्या प्रश्नात. भूमौ म्हणजे जमिनीवर. मग प्रश्न कसा बनवणार तुम्ही, स्वामी कुठे पडला, तर तुमचं उत्तर काय येणार, जमिनीवर. बरोबर. आणि आपल्याला उत्तर हे यायला पाहिजे होतं. तर आपला प्रश्न असा बनणार की स्वामी कुठे पडला. तर कुठेसाठी संस्कृतमध्ये शब्द काय आहे, कुत्र. हे तुम्हाला कहच्या टेबलमध्ये दिसणार नाही, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. स्वामी कुत्र निपतती, भूमौ निपतती. स्वामी कुठे पडला, भूमीवर पडला. ओके. असे आपले 2 प्रश्न तयार झालेले आहेत. इथे कस्य आणि इथे कुत्र. पुढे आहे तुम्हाला विभक्तीवाला प्रश्न. योग्य विभक्ती रूपम लिखत. तस्य डॅश शब्द वापरायचे पृष्ठ म्हणजेच पाठीमागे, बॅक साईड. उपविष्ट असती तस्य स्वामी. त्याच्या पाठीमागे बसला होता त्याचा स्वामी, असं वाक्य मराठीत ट्रान्सलेट झालेलं आहे. आता त्याच्या पाठीमागे, आता इथे तुम्हाला काय दिसतंय, मी प्रिपोजिशन यूज करते ऑन द बॅक. ठीक आहे. पाठीवर, वर, खाली हे सगळे आपण काय वापरतो, प्रिपोजिशन वापरत असतो. ठीक आहे. आणि त्यासाठी तुम्ही
सप्तमी विभक्ती वापरता, हे लक्षात ठेवायचं आहे. आपण आपल्या क्रियापदस्य सहचार्या ह्या धड्यामध्ये सगळ्या विभक्ती आपण शिकलेलो आहे की कुठली विभक्ती केव्हा वापरायची. आणि मी तुम्हाला त्यावेळेला सुद्धा सांगितलेलं की जर तुमचं प्रिपोजिशन असेल, ठीक आहे, पाठीमागे, झाडामागे, टेबलाखाली असं जर काही असेल, लोकेशन दाखवत असेल, तर तिथे तुम्हाला सप्तमी विभक्ती वापरायची आहे. त्याच्यामुळे देवमची सप्तमी विभक्ती देवे असं होतं की नाही. तुम्ही हवं तर देवाचा टेबल ओपन करा आणि सप्तमी एकवचन बघा, देवे होतं. तर पृष्ठचं काय होणार सांगा बरं मला. देवचं जर देवे होत आहे तर पृष्ठचं काय होणार, पृष्ठे. व्हेरी गुड. त्यामुळे हा पृष्ठ शब्द असंच असं लिहायचं, फक्त त्याला वरती एची मात्रा द्यायची. तस्य पृष्ठे उपविष्ट अस्ति तस्य स्वामी. कळलं, त्याच्या पाठीमागे त्याचा स्वामी बसला होता. तस्य एकः पादः डॅश. त्याचा, तस्य म्हणजेच त्याचा, एक पाय, पादः याचा अर्थ पाय, कसा होता, व्रणितः. हे तर आपण वाक्यातच वाचलेलं आहे. तर व्रणितः म्हणजेच दुखलेला. ठीक आहे. सो इथे व्रणितचं काय होणार, फक्त ह्याला 2 डॉट असे लागणार, व्रणितः. आता इथे तह का लागलेला आहे, कारण हे क्रियापद आहे आणि मध्यम पुरुष आहे. सॉरी, तृतीय ती तह अंती. त्याचा एक पाय व्रणित झालेला आहे. तस्य एकः पादः व्रणित. इथे तस्य वापरलेलं आहे त्या लोकांनी, सर्वनाम त्याचा, बरोबर. त्याच्यामुळे इथे काय झालं, ती तह अंती, म्हणून इथे तह झालेला आहे. कारण 2 पाय असतात, मग द्विवचनाप्रमाणे तह असा प्रत्यय येतो. त्या 2 पायांपैकी एक पाय जखमी झालाय, याच्यामुळे इथे 2 पायानुसार व्रणितः असं घेतलेलं आहे. कळलेलं आहे तह का घेतलेला आहे इथे आपण. व्हेरी गुड. म्हणजे इथे आपण परस्मय पदाचे वर्तमान काळातले प्रत्यय बघितले की तुमचं हे काय प्रथम पुरुष आहे आणि प्रथम पुरुषासाठी द्विवचन आहे. ठीक आहे, प्रथम पुरुष तर आहेच, पण त्याच्यासोबत तो द्विवचनामध्ये आहे, त्यामुळे त्याला तह प्रत्यय लागलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की इथे सप्तमी विभक्ती देवेप्रमाणे पृष्ठ झाले, कारण ती काय दाखवते, तुम्हाला लोकेशन दाखवते आणि प्रिपोजिशन आहे ते. ठीक आहे. आता इथे एक अनाउन्समेंट फक्त मी सांगते, ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांनी याच्यावर विचार करावा. अदरवाईज तुम्ही पुन्हा क्रियापदस्य सहचर्या ही व्हिडिओ बघू शकता. सो ज्या मुलांना विभक्तीचा प्रॉब्लेम आहे, ज्यांना विभक्त्या समजत नाही, तर त्यांच्यासाठी खास मी 10 दिवसांचा क्लास ठेवते. ज्या क्लासमध्ये आपण 10 दिवस म्हणजे प्रत्येक दिवसाला एक विभक्ती, याप्रमाणे आपण 10 दिवस तो पूर्ण क्लास चालवतो. त्याच्यामध्ये थोडीशी आपण लास्टला उजळणी करतो त्या सगळ्या 7 म्हणजे 8 संबोधनला पकडून विभक्त्यांची. आणि तो क्लास 2 तास असतो. खास फक्त विभक्ती शिकवल्या जातात, त्यांची सतत प्रॅक्टिस घेतली जाते, वेगवेगळी वाक्य संस्कृतमध्ये ट्रान्सलेट करायला दिली जातात. आणि झूम ॲपवर हा क्लास होतो 2 तास आपला, आणि त्याची फीज आहे 1000 रुपये 10 दिवसांचे. ठीक आहे. सर, जर तुम्हाला कळत नसेल विभक्ती, तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल आणि तुम्हाला वाटतंय की तुम्हाला तो क्लास लावला पाहिजे, तर तुम्ही मला मेल करू शकता. माझा मेल ID डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला असतो, किंवा तुम्ही मला कॉमेंटमध्ये जरी मागितला तरी पण मी तो देऊ शकते. आणि त्याच्यावर आपण डिस्कस करू शकतो की क्लास कधी ठेवायचा आणि कसा ठेवायचा, कारण प्रत्येक मुलांचं टाईम टेबल शाळेचं वेगळं असतं, त्यांचे एक्स्ट्रा क्लासेस असतात, त्यानुसार तो 10 दिवसांचा क्लास ठेवला जातो. सर, जर तुम्हाला खरंच विभक्ती समजून घ्यायचं असेल किंवा विभक्ती तुम्हाला प्रॉब्लेम देत असतील किंवा कळत नसतील, तरच त्या लोकांनी या विभक्ती क्लासचा फायदा घ्यावा. ज्यांना विभक्ती समजत आहेत माझ्या या व्हिडिओज बघून, त्यांना तो क्लास लावण्याची काहीही गरज नाही. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न आहे, आत्मनेपदी क्रियापदानी चित्वा लिखत. म्हणजेच तुम्हाला या धड्यामध्ये जेवढी आत्मनेपदं आहेत ती तुम्हाला शोधायची आहेत आणि लिहायची आहेत. जसं की मी सांगितलं तुम्हाला गेल्या चॅप्टरमध्येच, आत्मनेपदीया ही जेव्हा आपण कविता शिकलो सुभाषितमाला, तेव्हाच मी सांगितलं की जे गुलाबी कलरची अक्षरं आहेत ती तुमची आत्मनेपदं आहेत, जिथे ई वहे महे से इथे द्वे ते इथे अंते असे प्रत्यय लागणार आहेत, जे आपण भाषासूत्रम 3 मध्ये शिकणार आहोत डिटेलमध्ये. तर असे कुठले कुठले शब्द दिसत आहेत, तर इथे बघा तुम्हाला दिसतोय सहते. ओके. त्याच्यानंतर अजून काय दिसतोय तुम्हाला, तर इथे दिसतोय जायते.
पुढे कुठला दिसतोय? प्रारभते. कळलं? त्याच्यानंतर काय दिसते तुम्हाला? अजून विराजते, लभते. बरोबर? तर ही जी 5 आहेत ती 5 आत्मनेय पदाची क्रियापदं आहेत जी तुम्हाला ह्या धड्यात दिलेली आहेत. हा एवढंच तुम्हाला इथे लिहायचं आहे या प्रश्नामध्ये. आता नेक्स्ट आहे तुमचा 5वा प्रश्न. माध्यम भाषया उत्तरम लिखत. माध्यम भाषा म्हणजे जर तुम्ही इंग्लिश मीडियममध्ये असाल तर तुम्हाला तुमचं उत्तर इंग्लिश लँग्वेजमधून लिहायचं आहे. जर तुम्ही मराठी मीडियममध्ये असाल तर तुम्हाला हे उत्तर मराठी भाषेतून लिहायचं आहे. ठीक आहे? प्रश्न काय समजून घेऊया. पशु पक्षिणः मानवस्य साहाय्यं कुर्वन्ति इति विषये काः कथाः यूयं जानीथ. पशु पक्षिण म्हणजे पशु किंवा पक्षी मानवस्य म्हणजेच मानवाला सहाय्य करतात, मदत करतात. या विषयावर इति विषये म्हणजेच या विषयावर काः कथाः यूयं जानीथ. काः म्हणजे कोणती तरी एक कथा, एक गोष्ट. यूयम म्हणजे तुम्ही सर्वजण. जानीथ, जानीथ म्हणजे जाणता का. तुम्ही एखाद्या अशा गोष्टीबद्दल तुम्हाला माहिती आहे का, किंवा अशी एखादी गोष्ट माहीत आहे का ज्यामध्ये तुम्हाला असं दिसले की प्राण्याने माणसाला मदत केलेली आहे. तर सगळ्यांना माहीत असलेली गोष्ट मी इथे घेतलेली आहे, मुंगूस आणि साप. ठीक आहे? ही लहानपणापासून आपण खूप ऐकलेली आहे गोष्ट की मुंगूस आणि सापाची. मुंगूस अँड स्नेक. आता इथे मी दोन्ही लँग्वेजमध्ये लिहिते कारण इंग्लिश मीडियमना हा प्रश्न इंग्लिशमध्ये लिहायचा आहे, मराठीवाल्यांना मराठीत. सो आपण दोन्ही घेऊया. वन्स देअर लिव्ड अ फार्मर अँड हिज वाईफ. एकदा एक शेतकरी आणि त्याची बायको राहत होती. दे हॅड अ लिटल सन. त्यांना एक छोटा मुलगा होता. द फार्मर हॅड अ पेट मुंगूस. शेतकऱ्याकडे एक काय होता? पाळीव प्राणी मुंगूस होता. द लिटल बॉय अँड द मुंगूस वेअर फॉन्ड ऑफ ईच अदर. फॉन्ड ऑफ म्हणजे आवड असणे. त्या लहान मुलाला आणि मुंगूसाला एकमेकांची खूप आवड होती. दे वेअर गुड प्लेमेट्स. आणि ते खूप चांगले मित्र होते. वन डे द फार्मर वॉज बिझी ॲट हिज फील्ड. एक दिवस शेतकरी आपल्या शेतात व्यस्त होता, बिझी होता. द फार्मर्स वाईफ हॅड लेफ्ट टू द मार्केट. आणि शेतकऱ्याची जी बायको होती ती बाजाराला गेली. द लिटल बॉय वॉज फास्ट अस्लीप इन अ क्रेडल. लहान जो मुलगा होता तो पाळण्यात गाढ झोपी गेला होता. क्रेडलचा अर्थ होतो पाळणा. द मुंगूस वॉज लाईंग डाऊन नियर द क्रेडल. मुंगूस सुद्धा त्या पाळण्याजवळ पडला होता, तसा झोपला होता, पसरला होता. अ कोब्रा समहाऊ गॉट इन टू द हाऊस अँड इट वॉज नियरिंग द लिटल बॉय. आणि अचानक एक साप कसा तरी समहाऊ म्हणजेच कसा तरी घरात आला आणि तो त्या लहान मुलाच्या जवळ आला. नियरिंग द लिटल बॉय. द मुंगूस स्निफ्ड द स्नेक अँड जम्प्ड अप. आणि मुंगूसाने लगेच, स्निफ याचा अर्थ होतो वास येणे. मुंगूसाने सापाचा वास घेतला आणि त्याच्यावर उडी मारली. जम्प्ड अप. ठीक आहे? मुंगूसने त्या सापाचा वास घेतला. माहिती ना, प्राण्यांचं नाक खूप शार्प असतं तसं. ही फॉट विथ द कोब्रा. आणि तो सापाशी लढला. द कोब्रा बिगेन टू अटॅक. आणि सापाने सुद्धा साप हल्ला करू लागला. देअर वॉज अ फियर्स फाईट बिटवीन द कोब्रा अँड द मुंगूस. आणि साप आणि मुंगूस याच्यामध्ये जोरात हाणामारी झाली. द मुंगूस फायनली बिट अँड किल्ड द कोब्रा. आणि फायनली शेवटी काय केलं? मुंगूसाने त्याला ठोसा मारला, एक बीट मारला ठोसा, आणि सापाला मारून टाकलं, ठार मारलं. द मुंगूस सॉ द फार्मर्स वाईफ रिटर्निंग फ्रॉम मार्केट. मुंगूसाने शेतकऱ्याच्या बायकोला बाजारातून घरी येताना पाहिलं. ही रॅन हॅपीली टुवर्ड्स हर टू ग्रीट हर. लहान आपण जर कुत्रं पाळलं असतं तर तो कसं पटकन मालिक आला त्याचा तर त्याच्या जवळ जातं, लाडाने शेपटी हलवतं. तसं हा मुंगूसुद्धा पाळलेला होता, त्याच्यामुळे तो लगेच तिचं स्वागत करण्यासाठी तिच्याकडे आनंदाने पळाला. शी सॉ ब्लड अराउंड द माउथ अँड पॉज ऑफ द मुंगूस. आणि तिला मुंगूसाच्या तोंडात आणि पंजा, हाताचा जो पंजा असतो त्याच्या भोवती रक्त दिसलं. द फार्मर्स वाईफ मिस्टूक दॅट
द मुंगूस हॅड अटॅक्ड हर सन. आणि ते पाहून मुंगूसाने तिच्या मुलावर हल्ला केला असावं अशी तिला शंका आली. शी वेंट इनसाइड. ती आतमध्ये गेली. शी नोटीस दॅट हर सन वॉज स्लीपिंग साऊंडली इन द क्रॅडल. तिने पाहिलं की तिचा मुलगा पाळण्यात आरामात शांतपणे झोपलेला आहे. शी वॉज हॅपी टू सी दॅट. ते बघून ती खूप खुश झाली. शी पॅम्पर्ड द मुंगूस विथ लव. आणि मग तिने मुंगूसाला प्रेमाने कुरवाळलं. आणि अशा प्रकारे स्टोरी संपते. मॉरल ऑफ द स्टोरी काय आहे? ॲनिमल आर ऑलवेज हेल्पफुल. प्राणी नेहमी मदतशील असतात. आणि ही गोष्ट तुम्हा सगळ्यांना खूप माहिती आहे. आणि याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला एखादी गोष्ट माहीत असेल तर तुम्ही नक्की ती लिहू शकता. या ही जर स्टोरी तुम्हाला लिहायची असेल तर ह्याचं PDF मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देते, ज्याच्यामुळे तुम्ही ते PDF ओपन करून आरामात शांतपणे होमवर्क करू शकता शाळेचा, किंवा तुम्ही स्क्रीनशॉटसुद्धा काढू शकता. सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल आणि तुम्हाला खूप मदत होत असेल अशा व्हिडिओंची, तर बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझ्या या व्हिडिओचं नोटिफिकेशन असंच येत राहील पुढे. व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज वेळ काढून लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशा छान छान व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि शेअरिंग इज केअरिंग, त्याच्यामुळे मित्रमैत्रिणींसोबत ग्रुपवर, व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्ही नक्की ही व्हिडिओ शेअर करा. आणि थँक्यू सो मच. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.